हॅलो स्टुडंट्स, आज आपण रिझनिंगमधील तुलना हा चॅप्टर बघणार आहोत. तर पुढील प्रमाणे क्वेश्चन आहे. पहिल्यांदा क्वेश्चन हा नीट वाचून घेऊया. 4 मित्र ए बी सी डी यांच्यामध्ये एक रक्कम अशा पद्धतीने वाटली की एला बीपेक्षा 1 कमी, सीला डीपेक्षा 5 जास्त, डीला बीपेक्षा 3 जास्त मिळाले तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल. तर ह्या क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा आपण बघू की किती मित्र आहेत. 4 कोणकोणते आहेत त्याच्या अगोदर आपण नाव लिहून घेऊया. ए बी सी डी. तर स्टार्टिंगला आपल्याला कोणाची किंमत सांगितली आहे. एला बीपेक्षा 1 कमी आहे. समजा बी जवळ समजा 100 रुपये असतील असं आपण गृहीत धरू. तर काय म्हटलं, एला बीपेक्षा 1 कमी म्हणजे एला किती राहील, बीपेक्षा 1 कमी म्हणजे 100 वजा 1 म्हणजे किती, 99 हे बीला राहील. आपल्याला एची रक्कम माहीत झाली, बीची रक्कम माहिती झाली. आपल्याला आता माहिती कोणाची करून घ्यायची आहे, सी आणि डी. तर मग पुढे वाचा. सीला डीपेक्षा 5 जास्त, पण आपल्याला हे आत्तापर्यंत सी आणि डीची रक्कम कळाली का नाही. मग पुढं काय भेटते का क्ल्यू बघायचं. मग पुढे पाहूया. चला, डीला बीपेक्षा 3 जास्त मिळाले. आपल्याला बी माहिती आहे, बीला आपण किती गृहीत धरलं आहे, 100. समजा इथं काय म्हणते, डीला बीपेक्षा 3 जास्त मिळाले तर डीला किती मिळतील, 100 प्लस 3 म्हणजे किती, 103. म्हणजे डीची पण रक्कम आपल्याला माहिती झाली. तर आता फक्त कोणाची राहिली आहे, फक्त आता ह्या सीची रक्कम माहिती करून घ्यायची राहिली आहे की त्याला किती रक्कम भेटली आहे. इथं काय म्हटलं हे वाचा, सीला डीपेक्षा 5 जास्त म्हणजे सीला हे डीपेक्षा किती जास्त आहे, 5 जास्त म्हणजे 103 प्लस 5 किती होतील, 108. म्हणजे आपल्याला एची रक्कम, बीची रक्कम, सीची रक्कम, डीची रक्कम, चारही मित्रांची रक्कम आपल्याला माहीत झालेली आहे. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर मिळाले तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणाला मिळाली, एला आहे 99, बीला आहे 103, डीला आहे बीची 100, एची 99 आहे, डीची आहे 103 आणि सीची आहे 108. तर मग सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली, तर सर्वात कमी रक्कम ही एला मिळाली. एला किती मिळाली आहे, 99. म्हणून सगळ्यात कमी रक्कम ही ए ह्या मित्राला मिळालेली आहे. थँक्यू.